महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू केलेली लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारसाठी सध्या गेम चेंजर ठरल्याचं पाहायला मिळतंय। कारण राज्यातल्या लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केल्यामुळे महायुती ही 232 इतक्या जागा जिंकण्यात यशस्वी ठरली आहे। या योजनेअंतर्गत निवडणुकीपूर्वी 2.5 कोटी महिलांनी अर्ज केलेले होते। त्यातील 2 कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबर पर्यंतचा लाभ देखील मिळालेला आहे। मात्र दुसऱ्यांदा सरकार निवडून आल्यावर महायुतीने 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानुसार आता एप्रिल पासून 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचं निश्चित झालंय। मात्र आता महायुती सरकार या लाडक्या बहीण योजनेची काटेकोरपणे पडताळणी करण्याची शक्यता आहे। जर शासनाने लाडकी बहीण योजनेची काटेकोरपणे पडताळणी केली तर जवळपास निम्म्यांहून अधिक लाडक्या बहिणी या लाभ मिळवण्यासाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। या लाडक्या बहीण योजनेबाबत नेमके कोणते निकष लागू होऊ शकतात हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाब आणि तुम्ही पाहता यस प्राइम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। सध्या महायुती सरकारच्या लोकप्रिय घोषणांमुळे आता राज्याची आर्थिक घडी कुठेतरी विस्कळीत होताना दिसतेय। त्यामुळे आता महायुती सरकार लाडक्या बहीण योजनेबाबत असणारे निकष आता कडक करण्याची चिन्हे आहेत। एप्रिल पासून महायुती सरकारने 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचं जाहीर केलंय। मात्र यामुळे राज्यावर 60,000 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। अगदी निवडणुकीच्या आधीच 3 महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या या योजनेमुळे घाई गडबडीमध्ये सुरुवातीला सरकारकडून लाडक्या बहिणींबाबत निकषांची काटेकोरपणे पडताळणी केलेली नव्हती। आता मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे। जर शासनाने काटेकोरपणे या योजनेमध्ये नियमांची अंमलबजावणी केल्यास लाडक्या बहीण योजनेपासून जवळपास निम्म्या महिला या अपात्र ठरणार आहेत। पाहूया कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरत असल्यास त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। तसेच लाडक्या बहिणींच्या घरामध्ये जर कुणाकडे 4 चाकी वाहन असल्यास त्या महिलांना देखील या योजनांचा लाभ मिळणं बंद होणार आहे। त्यासोबतच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले असल्यास त्या देखील अपात्र ठरणार आहेत। तसेच निराधार किंवा विधवा या योजनेचा लाभ घेत असल्यास या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवलं जाणार आहे। निवडणुकीच्या काळामध्ये अगदी घाई गडबडीत ही योजना मंजूर करून सरसकट सर्व महिलांना 1,500 रुपये देणाऱ्या महायुती सरकारने आता मात्र कठोर पावले उचलत पात्र अपात्र सर्व महिलांची पडताळणी करून पात्र असणाऱ्या महिलांनाच एप्रिल पासून 2100 रुपये देणार असण्याची माहिती समोर आली आहे। जर असं झालं तर राज्यभरातील निम्म्याच्या वर या लाडकी बहीण या योजनेमधून अपात्र ठरण्याची शक्यता आहे। सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात। अशाच प्रकारच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका।